आणि आता एक धक्कादायक बातमी पुण्यातनं. पुण्याच्या भिगवणमधून भर दिवसा तरुणीचं अपहरण झालं. भिगवणमध्ये संतप्त जमावानं जाळपोळ केली आहे. आई आणि भावासमोर डोळ्यात चटणी फेकून मुलीला पळवण्यात आलंय. भिगवण पोलीस ठाण्यात दोघांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संतप्त हिंदू समाजानं भिगवण पोलीस स्टेशन बाहेर घोषणाबाजी केली आहे. ग्रामस्थांनी पुणे सोलापूर महामार्गावर जाळपोळ करत मार्ग रोखून धरला. या घटनेच्या निषेधार्थ भिगवण बंद देखील राहिलंय. पोलिसांनी त्वरित या आरोपींना अटक करावी आणि त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरतीये. नक्की काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रम तरुणीच्या भावानं एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलाय. त्यांच्याशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी देविदास राखुंडे यांनी. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये काल मंगळवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एका 21 वर्षीय तरुणीचं 2 आरोपींनी अपहरण केलं. ही तरुणी काल भिगवणमध्ये एका स्थानिक बाजारपेठेमध्ये काही खरेदी करण्यासाठी तिच्या आई आणि तिच्या भावासोबत आली होती आणि याच वेळी या मुलीचं अपहरण करण्यात आलं. नक्की त्यावेळी काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत. प्रत्यक्षदर्शी त्या मुलीचा भाऊ माझ्यासोबत आहे. दादा, काल नक्की काय घडलं? मी, मम्मी आणि बहीण आम्ही 3 जण भिगवणमधून लग्न शॉपिंग करून घरी निघालो होतो. त्या टायमिंगला तो गाडी थांबवून आनंद हॉटेलच्या पाठीमागे विष्णुगुरु शेजारी थांबला होता. जहीर शेख आणि आयन शेख 2 जण गाडी थांबवली त्यांनी दोघांनी. आणि त्याचा छोटा टेम्पो होता अशोक लेलंड आणि त्यासोबत TVS रायडर पण होती. त्याने मी माझ्या मम्मीच्या आणि बहिणी 3 डोळ्यात चटी टाकून आमच्या 3 मारहाण केली. मम्मी सोडत नव्हती तर मम्मीला त्यांनी पाठीत दांडगं टाकलं आणि दांडगं टाकून त्यांनी मग मम्मीने चिंकारी बहीण पण ओरडली मोठ्याने. तरी मग त्याने उचलून गाडीत टाकली. मारलं? कोणाला मारलं नक्की त्याने? मला, मम्मीला, बहिणीला 3 पण मारलं. पण मला सांग, हे जे आरोपी आहेत, पोलीस असं सांगतात की तुमच्या घराच्या शेजारीच राहणारे ते आरोपी आहेत. काय तुमचा आणि त्यांचा पहिल्यापासून परिचय होता वगैरे? हो, परिचय होता. म्हणजे ते घरात शेजारी असल्यामुळे ते सारखे संपर्क असायचा त्यांचा आमचा. त्यामुळे ते एकत्रच असायचो आम्ही. नंतर त्याने मग हे असं केलं. काय वाद वगैरे तुमचा काहीच नाही होते? काहीच वाद तर काहीच नाही आमचा. आता आई कुठे आहे? एकंदरीत काय परिस्थिती कालपासून? घरची परिस्थिती काय? हॉस्पिटलमध्ये मारहाण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये सध्या. तुला कुठं लागलं वगैरे? काय कशाने मारलं तुला? काठीने दांडकं होतं, पाठीवर केलं. तर आपण बघतोय की हा संबंधित अपहरण झालेल्या मुलीचा भाऊ आहे आणि ज्यावेळी तो त्याच्या बहिणीसोबत आणि आईसोबत काल भिगवण बाजारपेठेमध्ये आला होता, त्याचवेळी नेमकी 3:30 ते 4च्या सुमाराला ही घटना घडली आणि तेव्हापासून ही जी मुलगी आहे ती बेपत्ता आहे. आणि सध्या पुणे ग्रामीण पोलीस जे आहेत ते काल 4 वाजल्यापासून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करतायत. देवा राखुंडे, एनडीटीव्ही मराठी, भिगवण, इंदापूर.